तर तुम्हा सगळ्याला समजलंच असेल, की आपल्या बंगल्याची ना घरभरणी आहे ना म्हणजे वास्तुशांती ना लवकरच आहे आणि मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलंच आपल्या घरातलं सगळं पसारा-बिसारा आवरायचे कामं चालू होते आणि ह्या व्हिडिओमध्ये ना काय करायचं होतं, तर आपल्याला ना आपले घरं पाडायचे होते. म्हणजे जे मातीचे घर आहे ना, ते ना आपल्याला ना पाडायचे होते आता आणि त्याच्याकडे काम चालू होतं. तर पहिलं ना इकडे ना आपलं विटांचं घर म्हणजे आपली पडी काढली होती म्हणजे पाडून घेतली होती सगळी आणि इकडे तात्या पण आले होते आणि आपल्या बंगल्याचं नाव काय ठेवले, तर स्वप्न सुरू ठेवले. जर तुम्हा सगळ्यांना ना जाणून घ्यायचं असेल ना, की आपल्या बंगल्याला स्वप्न सुरू हे नाव का दिलंय, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इकडे आपले पप्पा सुद्धा पडी पाडण्यात आहे ना आपल्याला मदत करत होते आणि इकडे सगळा पसारा आवरून झाला होता ना, आता काय करायचं काम चालू होतं, तर कौलं काढायची कामं चालू होते. कारण की आपल्याला घर पाडायचं. तर इकडे ना काकांचं सुद्धा एकदम मन भरून आलं होतं. कारण की काका, पप्पा, नाना आणि आजींनी त्यांनी स्वतःच्या हाताने घर बांधलेलं होतं. म्हणजे स्वतः तयार केलेलं घर होतं. काकांचं आणि आजीचं खरंच एकदम मन भरून आलं होतं आणि मला सुद्धा खूप वाईट वाटत कारण की आम्ही आमचं सुद्धा बालपण इथंच गेलेलो हो. आणि आजीने इकडे आजीचा काही पसारा राहिला होता. आजी तो सुद्धा आवरून घेत होती. आणि इकडे घराचे कौलं काढता आणि आजीचा पसारा आवरता ना आजी त्याचे काका, नाना, पप्पांच्या बालपणीचे आणि आमच्या बालपणीचे किस्से सांगत होती आम्हाला. आणि इकडे ना सगळे कौलं काढून झाले होते आणि काका आणि त्याचे आता लाकडं काढत होते. म्हणजे जे लाकडं आम्ही बसवलेली होती. ते लाकडं इकडे काढायची कामं चालू होती आणि ते लाकडं कोण काढत होते? स्वतः काका काढत होते आणि आमच्या सगळ्यांची द्विधा मनस्थिती झाली कारण की लहानपणापासून आम्ही ह्याच घरात वाढलेलो आहे आणि सगळं एक म्हणजे एका साईडला दुःख पण होतं आणि दुसऱ्या साईडला आनंद पण होता कारण की आता आम्ही नवीन घरात राहायला जाणार होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.